नमस्कार शेतकरी बंधूंनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना बीज उत्पादन घटकाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत। तर त्यासाठी आपण पोखरा या साईटवरती अर्ज कसा करावे ते आता बघत आहोत। तर याच्यामध्ये आपण महाविस्तार AI या ॲपच्या माध्यमातून आपण अर्ज करू शकता। तर आपण लॉग इन केल्यानंतर या प्रकारे आपल्याला प्रोफाइल ओपन होईल। तर याच्यामध्ये आपण गेल्यानंतर आपण अर्ज करा या ठिकाणी इथे क्लिक करायचे आहे। तर आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड आपल्याला तिथे दिसेल। तर याच्यामध्ये आपण नवीन बाबीसाठी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला घटकाचा गट निवडायचा आहे। तर याच्यामध्ये ज्या घटकासाठी आपल्याला अर्ज करायचे असतील त्यासाठी आपण इथे अर्ज करू शकतो। तर आपल्याला सद्यस्थितीमध्ये कृषी वनीकरण, वैयक्तिक शेततळे, शेततळे हस्तांतरण किंवा तुषार सिंचन, ठिबक सिंचन, विहीर पुनर्भरण, बीज उत्पादन कार्यक्रम, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत प्रमाणित बियाणे तयार करणे यासाठी आपण इथे निवडायचे आहे। त्यानंतर हंगाम निवडायचा आहे, आपला रब्बी हंगाम येतो आणि पीक निवडायचे आहे हरभरा, ज्वारी, जवस, मोहरी, करडी, गहू। तर यापैकी आपण हरभरा निवडूया। तर इथे आपल्याला माहिती दिली घटकाचा गट जो आहे तो हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत बियाणे आहे। तर आपण पात्रतेचे निकष काय आहेत आणि कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागतात, तर या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला बीज प्रमाणीकरण संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि बीज उत्पादन करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। तर आपल्याला आपली पूर्ण माहिती आपण याच्यामध्ये असल्यामुळे ॲग्रिस्टॅकची नोंदणी असल्यामुळे आपल्याला इथं गट आहे तो फक्त आपल्याला गट निवडायचा आहे। गट निवडल्यानंतर आपल्याला किती क्षेत्रावरती आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला इथं बीज उत्पादनासाठी मागणी करणारे जे क्षेत्र आहे या ठिकाणी आपल्याला क्षेत्र टाकायचे। आपल्याला जेवढ्या क्षेत्रात तो हरभरा या पिकाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तेवढे ते क्षेत्र टाकायचे आहे। हे क्षेत्र टाकल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला शेवटी माहिती चेक करून घ्यायची, माहिती योग्य असल्यास अर्ज सादर करा या ठिकाणी क्लिक करायचे। त्यानंतर आपल्याला इथे सर्व अटी व शर्ती मान्य करून पुढे जायचे आहे। त्यानंतर जी स्वयंघोषणा आहे या सर्व ठिकाणी आपल्याला टिक करायची। त्यासाठी खाली चेक बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट करायचा आहे। तर अशा प्रकारे आपला अर्ज या घटकासाठी सक्सेसफुल होऊन जाईल। तर शेतकरी बंधूंनो, असा एकदम सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरच्या घरी मोबाईलवरून स्वतःच्या अर्ज करू शकतो। आपल्याला कुठे दुसरीकडे जायची आवश्यकता पडणार नाही, जेणेकरून आपला जो अतिरिक्त जो खर्च आहे जो अर्ज करण्यात तो एकदम शून्यावर होऊन जाईल जर आपण आपल्या मोबाईल मार्फत अर्ज केला। तर ज्या शेतकऱ्यांनी महाविस्तार AI हे ॲप डाउनलोड केले नसेल तर पोखरा अंतर्गत गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घ्यावे व या ॲपच्या माध्यमातून पोखरा संबंधित आपण अर्ज करू शकता। हे अर्ज केल्यानंतर आपल्याला अशी सुविधा आहे की आपण अर्जाची स्थिती बघू शकतो, अर्ज स्टेज बघू शकतो की आपला अर्ज कोणत्या स्टेजवरती आहे, म्हणजे पूर्ण माहिती आपल्याला याच्यामध्ये या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे। तर अशा प्रकारे महाविस्तार AI या कृषी विभागाच्या ॲप मधून आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत विविध घटकासाठी अर्ज करू शकतो। तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या इतर जवळील शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा व त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी सहकार्य करावे। तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद।